तर एक्झाम मध्ये सवाल येईल, काय क्वेश्चन येईल बघा, असा क्वेश्चन येणार. किती मार्क्ससाठी क्वेश्चन येणार? 3 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते ते, विथ युजिंग ट्रुथ टेबल. टीटी म्हणजे काय? ट्रुथ टेबल. प्रूफ दी लॉजिकल इक्विव्हॅलन्स. किती मार्क्सचा क्वेश्चन येतोय? 3 मार्क्स. बरोबर. आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय की हे दोघं इक्वल आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. कुठले दोघं? हे जे दोघं आहेत, ही माझी लेफ्ट हँड साइड आहे, ही माझी राईट हँड साइड, हे दोघं इक्वल आहेत हे ट्रुथ टेबल वापरून प्रूव्ह करा. इतकं आपण काय केलं, फक्त या निगेशनने आपल्याला मल्टिप्लाय केलं होतं आणि आपण हे आन्सर काढलं होतं. पण त्यांनी आता सांगितले मल्टिप्लाय करून नाही पाहिजे मला, ट्रुथ टेबल वापरून तुम्ही हे इक्वल आहे दाखवा. बरोबर. चला आपल्याला काय क्वेश्चन दिला त्यांनी, विथ युजिंग ट्रुथ टेबल प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आणि क्वेश्चन काय दिला बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आहात का माझ्या बरोबर नक्की? शुअर. हे आपण रूल लिहिला ना आपण ऑलरेडी, पण आता हे प्रूव्ह करून दाखवायचं की नेमकं आलं कसं. ठीक आहे. चला तर मग आता प्रूव्ह करूया. कसं प्रूव्ह करणार आहे मला सर्वांनी लक्ष द्या. आन्सर त्यांनी काय सांगितलं, ट्रुथ टेबल वापर. तर ट्रुथ टेबल कॅल्क्युलेट करायचा रूल मला माहिती आहे का? माहिती आहे. चला आपण काय करूया, हा रूल वापरू. काय म्हणूया, लेट m इज इक्वल टू काय असते, m म्हणजे नंबर ऑफ साइन्स. बरोबर आहे काय? देअरफॉर m इज इक्वल टू करा बरं काउंट 1 2 3. एक चिन्ह पुन्हा रिपीट झालं तरी काउंट करायचं. 1 2 3 4 आणि 5. बरोबर आहे का? किती संख्या आहे माझ्याकडे? 5. म्हणजे माझी m ची व्हॅल्यू किती झाली आहे? 5. बरोबर इथपर्यंत. आता मी काय करणार आहे, n म्हणजे काय असतं माझा नंबर ऑफ स्टेटमेंट्स. बरोबर. किती स्टेटमेंट दिलेले आपल्याकडे बघा, p आणि q दोन स्टेटमेंट दिले. हा जर निगेशन आहे ती गोष्ट वेगळी, पण स्टेटमेंट मेन किती आहे? दोन स्टेटमेंट आहे. म्हणजे माझी n ची व्हॅल्यू किती झालेली आहे? 2. बरोबर. याच्यानंतर काय फाइंड करतो आपण, m झालं n झालं. आता काय आहे o. बरोबर आहे. o म्हणजे काय असतं मला सांगा, o म्हणजे नंबर ऑफ रोज. बरोबर. कारण काय फॉर्म्युला त्याचा 2n. आता n किती आहे आपला 2, म्हणजे मला काय मिळालं इथं 2 म्हणजे मला o ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 4. हे 0 नाही ना, हे o आहे. o किती व्हॅल्यू मिळाली मला? 4. आता लास्टली काय आहे, p कॅल्क्युलेट करायचं. p म्हणजे काय आहे, नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर आहे काय? नंबर ऑफ कॉलम्सचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी, m प्लस n. आता m ची व्हॅल्यू किती आहे? 5. n ची व्हॅल्यू किती आहे? 2. म्हणजे इथे काय करणार तुम्ही 5 प्लस 2 म्हणजे माझी p ची व्हॅल्यू किती झाली आहे? 7. बरोबर आहे काय? आपण जेव्हा मॅट्रिक्स शिकलो तेव्हा आधी काय लिहायचो आपण, रो लिहायचो नंतर कॉलम लिहायचो. म्हणजे माझ्याकडे किती रो आले? 4 रोज आल्या आणि किती कॉलम आलेले? 7. हा झाला माझा टेबल 4x7 चा. त्याच्यामध्ये 4 रोज असतील आणि 7 कॉलम असतील. मी काय म्हणणार, जसं मी सोडून देतोय सेम तसंच बोर्ड मध्ये पण किंवा पेपर मध्ये सॉल्व्ह करायचं. बरोबर. कितीचा कॉलम असणार आहे? 4x7. हे आपल्याला आधीच कळलं. या कॉलमचं काय असणार आहे? 4 रोज याच्यामध्ये असणार आहे आणि 7 कॉलम आपल्याकडे असणार आहे. बरोबर आहे का नक्की? चला आता काय करूया, टेबल प्लॉट. एकदम महत्वाचा पार्ट आहे. हे समजलं नाही तर काहीच समजलं नाही. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मला पुन्हा एकदा मी सांगतोय, हे जे काल तुम्हाला शिकवलं ना, हे माहिती आहे तुम्हाला आता. बरोबर. हे ट्रुथ टेबल तुमच्या समोर नोटबुक पण ठेवा वाटलं नाही. बरोबर. आपल्याला याचा रेफरन्स घेऊन ट्रुथ टेबल प्लॉट करायचं. चला तर मग आता ट्रुथ टेबल प्लॉट करूया. बरोबर. आता कसं करणार बघा, देअरफॉर ट्रुथ टेबल. आता काय करायचं आपल्याला, ट्रुथ टेबल प्लॉट करायचं. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, सर्वांनी प्लीज लक्ष द्या. आता सगळ्यात पहिली सुरुवात आपण ट्रुथ टेबल जेव्हा लिहितो सगळ्यात पहिली सुरुवात कशाने करतोय आपण, p नी सुरुवात करतो. आधी p नंतर q. चला बरं आधी काय करूया, p लिहून घेऊया. तुम्ही काय केलेलं, p लिहून घेतला. किती कॉलम असणार आहेत माझे? 7 कॉलम असणार आहे ना. तर हे सगळं 7 कॉलम मध्ये बसवायचं. ठीक आहे. p इथं येईल. नंतर काय करणार मी, q घेणार. बरोबर आहे काय? बरोबर. आपल्याला p पाहिजे, q पाहिजे, घेऊन घेतला. आता चेक करायचं की निगेशन p आणि निगेशन q आहेत का? आहे का निगेशन p? आहे. निगेशन q आहे का? आहे. मग p आणि q झाले की लगेच त्याच्या जवळच काय करायचं, निगेशन p आणि निगेशन q हे दोन्ही पण लिहून
बरोबर. म्हणजे बघा बरं, हा माझा पहिला कॉलम झाला, हा माझा दुसरा कॉलम झाला, हा माझा तिसरा कॉलम झाला आणि हा माझा चौथा कॉलम झाला. माझ्याकडे किती कॉलम असणार आहेत? 7 कॉलम आहे. म्हणजे अजून 3 कॉलम मला पुढे लिहायचे. बरोबर. सुरुवात कशाने केली की पी आणि क्यू हे स्टँडर्ड आहे, त्याने सुरुवात करायची. मग चेक करायचं निगेशन पी आहे का लगेच लिहून टाकायचं, निगेशन क्यू आहे का लगेच लिहून टाकायचं. बरोबर. आता पुन्हा इथे आता लेफ्ट हँड साइडचा पहिला ब्रॅकेट कोणता आहे बघायचं. कुठला ब्रॅकेट आहे आपल्याकडे? पी और क्यू हा ब्रॅकेट आहे. आता मी तो ब्रॅकेट लिहिला. काय करणार आहे? पी और क्यू हा ब्रॅकेट लिहिला. हा आला माझा कॉलम नंबर 5. जो ब्रॅकेट आहे तो बघायचा आहे. बरोबर. मग आता आपण काय केलं होतं, आधी पी लिहिला होता, निगेशन पी आला म्हणून निगेशन पी पण लिहिला. तसा आधी आपण हा ब्रॅकेट लिहिलाय. आता या ब्रॅकेटचं निगेशन आहे काय आपल्याकडे? आहे. मग माझा नेक्स्ट कॉलम काय आहे? याचं निगेशन म्हणजे काय आहे? निगेशन ऑफ पी और क्यू हा काय झाला माझा 6वा कॉलम. आधी मी फक्त ब्रॅकेट कुठला बघितला, ब्रॅकेट हा, पण याच ब्रॅकेटचं निगेशन पण होतं म्हणून मी लगेच त्या ब्रॅकेटचं निगेशन घेऊन घेतलं. जसं पी होतं, क्यू होतं, मग निगेशन पी होतं म्हणून निगेशन पी टाकलं, निगेशन पी होतं म्हणून निगेशन क्यू टाकलं. तसं डाव्या साईडचा पहिला ब्रॅकेट कुठला होता? पी और क्यू, त्याचं निगेशन होतं म्हणून त्याचं पण निगेशन टाकून दिलं आणि ही झाली माझी लेफ्ट हँड साईड. बरोबर आहे काय? हीच आहे आपली लेफ्ट हँड साईड. चेक करा, आपल्याला लेफ्ट हँड साईड हीच आहे. ही पूर्ण स्टेटमेंट म्हणजे आपली लेफ्ट हँड साईड. हो की नाही? आता राईट हँड साईडला काय बघा, निगेशन पी पाहिजे आणि निगेशन क्यू पाहिजे. आपल्याकडे आहे का निगेशन पी निगेशन क्यू आहे आणि त्या दोघांमध्ये काय पाहिजे आपल्याला? अँड. तर मी इथे काय करणार? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू हा झाला माझा 7वा कॉलम. बरोबर आलं काय? जे आपण ठरवलं होतं 7 कॉलम पाहिजे, बरोबर 7 कॉलम आले का? 7 कॉलम आले. चला आता मी काय करतो, शांतपणे याला सॉल्व्ह करायचं. नेहमी ज्यावेळी आपण पी स्टेटमेंट बद्दल लिहितो त्यावेळी आपण काय करतो, पी स्टेटमेंटला 2T 2F हाच रूल आहे आपला. चला 2 लिहून घेऊया. पी स्टेटमेंटला कसं लिहिलं रे मी? 2T आणि 2F. बरोबर आहे इथपर्यंत. क्यू ला काय करतो रे आपण? अल्टरनेट म्हणजे काय रे? टी एफ टी आणि एफ. बरोबर आहे काय? असंच करतो काय आपण आतापर्यंत जे काही शिकले काल पण आपण असंच बघितलं. पहिल्यांदा 2T 2F पी साठी आणि क्यू साठी काय? टी एफ टी एफ अल्टरनेट. बरोबर. आता काय वस्तू लिहू. बरोबर आहे. हा झाला आपला टेबल. ठीक आहे. आता मला सांगा, जस्ट केअरफुली ऑब्झर्व करा, जो कॉलम नंबर 3 आहे माझा, कॉलम नंबर 3, त्या कॉलम नंबर 3 मध्ये काय आहे? पी चं निगेशन आहे. पी हा आहे माझा, बघा बरं कुठला आहे? टी टी एफ एफ. आता आपल्याला माहिती निगेशन पी म्हणजे जे टी असेल, आपण पहिल्या कॉलम बद्दल बोलतोय, निगेशन पी म्हणजे पी च्या उलट. टी चं निगेशन काय येईल? एफ येईल. टी चं निगेशन पुन्हा काय येईल? एफ येईल. एफ चं निगेशन काय येईल? टी येईल. आणि या एफ चं पण निगेशन काय आलं रे? टी आलं. सगळ्यांना कळालं का मी काय केलं? कॉलम नंबर 3 काय होता माझा? कॉलम नंबर 3 म्हणजे पहिल्याचं निगेशन होतं. प्रत्येकाला नक्की कॉलम नंबर 3 म्हणजे काय होतं? पहिल्याचं निगेशन होतं. आता कॉलम नंबर 4 काय आहे माझं? या दुसऱ्या कॉलमचं निगेशन आहे. काय सांगू शकाल का रे मला? सांगा बरं. इथे काय येईल? बोला. एफ. इथे काय येईल? टी. इथे काय येईल? एफ. आणि इथे काय येईल रे? टी. बरोबर आहे का? म्हणजे हा जो क्यू आहे माझं, या क्यूचं निगेशन आपण इथे लिहिलं. बरोबर आहे पर्यंत. चला आता कॉलम नंबर 5 कडे जाऊया. ही काय आहे माझी? हा जो कॉलम आला तो ऑटोमॅटिकली माझी लेफ्ट हँड साइड सॉरी राईट हँड साइड आहे. आता कॉलम नंबर 5 कडे बघूया. कॉलम नंबर 5 मध्ये काय आहे? पी आणि क्यू या दोघांमध्ये काय आहे? कुठला साईड आहे? ऑर. आता एकदा चेक करा. ऑर चा ट्रूथ टेबल काय आहे माझा? बघा बरं. ऑर चा ट्रूथ टेबल काय की पहिलं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, दुसरं पण स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, तर माझा आन्सर काय येणार आहे? फॉल्स. बरोबर काय? माझा हाच रूल मी इथे अप्लाय करतो. बघा बरं. पी और क्यू त्यांनी सांगितले. पहिलं स्टेटमेंट फॉल्स कुठे? इथे. दुसरं पण स्टेटमेंट फॉल्स पाहिजे. आहे का इथे? नाही, पण इथे आहे बघा. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं पण स्टेटमेंट फॉल्स, तर त्याचा आन्सर काय येईल? फॉल्स. बाकी सगळी दुनिया काय येईल रे? ट्रू. हे कुणामध्ये केलं मी? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये.
बरोबर आहे काय? मग आपण असं म्हणू शकतो का बघा की पी म्हणजे कुठला कॉलम आहे माझा? पहिला कॉलम आहे. और क्यू म्हणजे कुठला माझा? दुसरा कॉलम आहे. या दोघांचा मिळून माझा पाचवा कॉलम बनला. बरोबर आहे काय? कळते का नक्की मी काय केलं ते? नक्की लक्षात येते? तुम्ही डायरेक्ट 5 लिहिले तरी चालतं, पण मी तुमच्या माहितीसाठी लिहून दिले. ओके, तुम्ही डायरेक्ट समजा इथे 5 लिहिलं ना तरी चालतं. ठीक आहे. पाचवा कॉलम कसा बनलाय? पहिल्याच्या आणि दुसऱ्यामध्ये ऑर घेऊन. आता सहावा कॉलम तुम्ही सांगू शकाल का सहावा कॉलम कसा बनलाय? सहावा कॉलम निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता पी ऑर क्यू कुठल्या कॉलम मध्ये माझं? पाचव्या कॉलम मध्ये. बरोबर का नाही? पाचव्या कॉलम मध्ये. या पाचव्या कॉलमचं निगेशन घ्यायचं. बरोबर, पी ऑर क्यू चं निगेशन म्हणजे हा जो पाचवा कॉलम आहे ना त्याचं निगेशन म्हणजे टी चं निगेशन काय येईल? एफ येईल. कळते का मी काय म्हणतो? या टी चं निगेशन काय येईल? एफ येईल. या टी चं निगेशन काय येईल? एफ येईल. आणि या एफ चं निगेशन काय येईल? टी. म्हणजे ही झाली माझी लेफ्ट हँड साइड. आता जी राईट हँड साइड आहे, राईट हँड साइडचं आन्सर पण हेच यायला पाहिजे. म्हणजे सातव्या कॉलमचं पण आन्सर जर हेच आलं तर आपण म्हणू शकतो याची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे. हेन्स प्रूव्ह. म्हणजे आपण जो आधी रूल लिहिला होता ना तो रूल बरोबर आहे. बरोबर. आता चेक करा बरं कसा येईल. निगेशन पी कुठल्या कॉलम मध्ये? 3 नंबरच्या. निगेशन क्यू कुठल्या कॉलम मध्ये? 4. म्हणजे या दोघांमध्ये मला आता रिलेशन फाइंड आउट करायचं. बरोबर. आणि या दोघांच्या मध्ये कुठलं साइन आहे? अँड. बरोबर आहे का? अँड आहे ना. अँडचा ट्रुथ टेबल काय आहे माझा? टी 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 असतं. बरोबर आहे का? म्हणजे चेक करा या दोघांमध्ये टी टी इज टी, बाकी सगळी दुनिया काय येणार आहे? एफ. बरोबर आहे का? आता चेक करा बरं या दोघांच्या व्हॅल्यूज. पहिला एफ आहे, दुसरा एफ आहे. इथं एफ आहे, एफ एफ आहे, एफ टी टी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? कॉलम नंबर 6 and कॉलम नंबर 7 are same, therefore this given statement is logically equivalent. कळलं का नक्की? म्हणजे आपण या शेवटी काय लिहिणार आहे सांगा? therefore काय म्हणायचं? कॉलम नंबर 6 is equivalent to column number 7, therefore negation of p or q याचा आन्सर काय असतं? negation of p and negation of q, hence true. हे कळालं का नक्की? शुअर. म्हणजे जे आपण पहिल्यांदा रूल लिहिला होता ना तो रूल बरोबर आहे का? आपण सुरुवातीला हा रूल डायरेक्ट लिहिला होता. कसा लिहिला होता? या निगेशनच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून लिहिला होता. म्हणजे आपण जे लिहिलं होतं ते बरोबर आहे. कळालं नक्की? शुअर. हे झालं माझं निगेशन ऑफ डिसजंक्शन. असंच मला काय करायचंय? निगेशन ऑफ कंजंक्शन फाइंड आउट करायचंय, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन फाइंड आउट करायचंय आणि निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन फाइंड आउट करायचंय. बरोबर. तर आता एक स्लाइड मी ब्लँक सोडतो. निगेशन ऑफ कंजंक्शन जे आहे तुम्ही घरी ट्राय करायचं. बरोबर. निगेशन ऑफ डिसजंक्शन जर तुम्हाला आलं, बरोबर, इथं फक्त काय होणार आहे? अँड असणार आहे. इथं फक्त काय होणार आहे? ऑर येणार आहे. बाकी सगळं सेम राहणार आहे. त्यामुळे निगेशन ऑफ कंजंक्शन तुम्ही घरी ट्राय करा. कळालं नक्की? शुअर. मग मी काय करतो आता? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन करायचं. कळालं नक्की घरी ट्राय? काय होईल आपलं निगेशन ऑफ कंजंक्शनचा? बघा बरं, निगेशन ऑफ कंजंक्शनचा आन्सर हे यायला पाहिजे जे आपण ऑलरेडी लिहिले. फक्त ट्रुथ टेबल वापरून तुम्हाला प्रूव्ह करायचं. कळालं नक्की? तो तुमचा होमवर्क पार्ट आहे. ओके चला. तर आता मी काय करतो? याच्या नंतरच्या पार्टकडे जातो. ठीक आहे. काय करणार आता आपण सांगा? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन लर्न करणार. बरोबर. चला बरं आता लर्न करूया. कसं करणार ते? थर्ड पार्ट काय रे? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. हे ट्रुथ टेबल वापरून आपल्याला प्रूव्ह करायचं. बरोबर आहे काय? आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिला होता. बरोबर आहे काय? काय फॉर्म्युला लिहून दिला होता? निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. मी तुम्हाला सांगितलं काय की निगेशन डायरेक्ट एरोला मल्टिप्लाय करू शकत नाही. मी काय लिहून दिलं तुम्हाला? डायरेक्ट पी अँड निगेशन ऑफ क्यू असं लिहून दिलं होतं. पण नेमकं का? हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. पण का ते मला ट्रुथ टेबल वापरून प्रूव्ह करायचं. बरोबर. चला आपण प्रूव्ह करायचं आता. प्रूफ आपण असं म्हणतो. सगळ्यात पहिला काय करणार आहे मी सांगा? लेट m इज इक्वल टू काय असेल? m म्हणजे नंबर ऑफ साइन्स. हो की नाही? देअरफॉर किती साइन्स आहेत बघा बरं आपल्याकडे? 1 2 3 आणि 4. 4 साइन्स आहेत. बरोबर आहे काय? कोणते कोणते? साइन म्हणजे कनेक्टिव्ह, ऑर बघायचं, अँड बघायचं, इम्प्लिकेशन बघायचं,
याचे डबल इम्प्लिकेशन बघायचं आणि निगेशन बघायचं. 1 2 3 4 चार झाले आहे माझ्याकडे. ठीक आहे. आता काय करणार मी n म्हणजे काय असेल नंबर ऑफ स्टेटमेंट्स असते बरोबर आहे. किती स्टेटमेंट्स आहेत माझ्याकडे 2 म्हणजे माझी n ची व्हॅल्यू किती झाली आहे 2. असं काय बोलले का रे प्रत्येकी 4/7 कॉलम राहील. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मला किती बाय कितीचा कॉलम आला बघा बरं 4/7चा कॉलम आला. हा रूल आहे का 4/7 राहील प्रत्येक वेळी. असं नाही प्रत्येक वेळी चेंज होईल ना. तुमच्या साइन चेंज होतील तुमचे स्टेटमेंट चेंज होतील त्याच्यानुसार माझी व्हॅल्यू पण चेंज होऊन जातात बरोबर. चला m दिला n दिला. आता काय करतो आपण o म्हणजे काय असेल नंबर ऑफ रोज. काय फॉर्म्युला असतो नंबर ऑफ रोजचा 2n. किती स्टेटमेंट्स आहेत माझ्याकडे 2 बघा बरं 2 म्हणजे माझी o ची व्हॅल्यू किती झाली रे 4 झाली. 4 रोज येणार आहेत माझे बरोबर. आणि लास्टला काय असतं रे p म्हणजे काय नंबर ऑफ कॉलम्स बरोबर आहे काय फॉर्म्युला असतो p चा इट इज m + n 4 आणि 2 6 बरोबर आहे म्हणजे माझ्या किती कॉलम येणार आता या केस मध्ये आपल्याकडे 6 कॉलम येणार ओके नाही. म्हणजे माझ्या टेबलची ऑर्डर काय झाली किती रो झाल्या 4 आधी रो लिहायच्या आणि नंतर कॉलम लिहायचे म्हणजे माझ्या टेबलची ऑर्डर काय आली आहे 4/6. 6 कॉलम आले पाहिजे आणि 4 रो झाले पाहिजे. ठीक आहे कळलं की. चला मग आता काय करूया आपण टेबल प्लॉट करूया. ठीक आहे therefore ट्रुथ टेबल किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा 3 मार्क्सचा क्वेश्चन. ठीक आहे चला आता ट्रुथ टेबल प्लॉट करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी काय लिहिणार आहे सुरुवात कशाने करणार p ने करणार नंतर काय करणार q ने करणार. आता चेक करा निगेशन p आहे का होता आहे का बघा निगेशन नाही. मग निगेशन p नसेल तर कशाला कॉलम वाढवायचा कळते मला काय म्हणायचं. निगेशन p नाही मग निगेशन p लिहायचं नाही. निगेशन q आहे का आहे चला मग निगेशन q लिहूया. इथे काय लिहिणार आहे मी निगेशन ऑफ q बरोबर इथपर्यंत. निगेशन p नव्हता म्हणून निगेशन p लिहिला नाही. निगेशन q आहे म्हणून निगेशन q लिहितोय. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक. आता लेफ्ट हँड साइडचा पहिला ब्रॅकेट कुठला ब्रॅकेट आहे p इम्प्लिकेशन q हा ब्रॅकेट आहे. चला बरं मग आपण लिहून घेऊया. इथे काय आले p इम्प्लिकेशन q. पण याचा सुद्धा निगेशन आहे म्हणजे मला याचा पुढचा कॉलम काय घ्यायला पाहिजे निगेशन ऑफ p इम्प्लिकेशन q घ्यायला पाहिजे जी माझी LHS आहे. हीच माझी LHS आहे ना बरोबर का नाही येस. आता जाऊया राईट हँड साइड. राईट हँड साइडला काय दिसतंय आपल्याला p चा टेबल लिहिला की आपण ऑलरेडी कॉलम लिहिलाय. निगेशन q चा कॉलम लिहिला की आपण ऑलरेडी लिहिलाय. आता या दोघांमध्ये अँड आहे म्हणजे इथे काय करणार आहे मी p अँड निगेशन ऑफ q म्हणजे ही काय झाली माझी RHS आहे. आता चेक करा बरं किती कॉलम येते बघा बरं. पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम चौथा कॉलम पाचवा आणि 6वा कॉलम. आपण आधीच ठरवलं होतं 6 कॉलम असणार आले का 6 कॉलम ठीक आले. आता p चे ट्रुथ व्हॅल्यूज काय काय असतात ट्रुथ व्हॅल्यूज p च्या 2t 2f लिहून घेऊया 2t 2f बरोबर इथपर्यंत. q चे ट्रुथ व्हॅल्यू काय असतात रे tf अल्टरनेट. हे असं नाही लिहायचं मी आधीच सांगतो. हे t काय आहे तुम्ही ओळखता असं नाही करायचं अल्टरनेट लिहायचं काय आहे tf आणि tf. चला आता मी काय करतो आधी रोज प्लॉट करून घेतो म्हणजे आपल्याला ते टेबल ड्रॉ करायला सोपं जाईल. ठीक आहे तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. ठीक आहे आपल्याला कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 ची व्हॅल्यू सेम दाखवायची तरच आपण जे लिहिले ते बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो ना. येस मला सॉल्व्ह करूयात. कसं सॉल्व्ह करणार आहे बघा आता तुम्हीच सांगा. निगेशन ऑफ q काय लिहिले निगेशन ऑफ q सांगा बरं. याचं निगेशन लिहायचं बरोबर. काय बोला f t f t बरोबर इथपर्यंत. चला म्हणजे आपण हा कॉलम लिहिला. आता चौथा कॉलम काय आहे माझा p आणि q या दोघांमध्ये इम्प्लिकेशन. p आणि q म्हणजे कुठले हे दोन कॉलम या दोघांमध्ये इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशनचा ट्रुथ टेबल काय बरोबर आपण आठवलं का तुम्हाला शिकला. इम्प्लिकेशनचा ट्रुथ टेबल म्हणजे इथे काय पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे दुसरं फॉल्स पाहिजे तर आन्सर फॉल्स बरोबर का नाही. चला आता इम्प्लिकेशनचा रूल इथे अप्लाय करूया बरोबर. बघा बरं या दोघांमध्ये म्हणजे पहिल्या दुसऱ्यामध्ये अप्लाय करायचे tf इज गोइंग टू बी f बाकी सगळी दुनिया काय करणार आहे t बरोबर इथपर्यंत नक्की. चला नंतर पाचवा कॉलम म्हणजे काय रे या चौथ्याचं निगेशन आहे बघा बरं. हा पाचवा कॉलम आहे ना
या चौथ्या कॉलमचं जर मी निगेशन घेतलं तर मला पाचवा कॉलम मिळतोय. काय येईल बरं सांगा? एफ टी एफ टी. ही काय झाली माझी लेफ्ट हँड साइड. बरोबर आहे काय? काय पाहिजे? हा व्हेरी गुड. म्हणजे हा सगळ्यांचं लक्ष आहे. व्हेरी गुड. इथे काय यायला पाहिजे? इथं एफ यायला पाहिजे. बरोबर. तुम्ही विचार करा जर एखादा बाहेरून माणूस आला आणि जर त्यांनी हे बघितलं टी एफ काय लिहिले सरांनी, असं होणार ना. रूल माहित नसतील तर आपण काहीच करणार नाही, काहीच करू शकत नाही, काहीच नाही. जस्ट वी विल बी अन ऑब्झर्वर. त्यामुळे रूल माहित असणे गरजेचे आहे. ठीक आहे. चला आता काय करूया? कॉलम नंबर 6. कॉलम नंबर 6 पुन्हा पुन्हा मध्ये जोडी लावतोय. पी म्हणजे किती नंबरचा कॉलम? पहिला. आणि निगेशन क्यू म्हणजे किती नंबर झाले? तिसरा. म्हणजे पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये कुठला साइन वापरायचा आपल्याला? कुठला साइन वापरायचे? अँड वापरायचे. बरोबर. आता अँड चा ट्रुथ टेबल काय आहे आपला? टी 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 आलं पाहिजे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये मी ऑब्झर्व करणार. बरोबर. टी आणि टीचं उत्तर काय आलं पाहिजे? टी. दिसतंय काय बघा? पहिला टी आहे आणि दुसरा पण टी. टी टीचा आन्सर टी आलं पाहिजे. बाकी सगळी दुनिया काय येणार रे? एफ येणार. बरोबर आहे काय? हो की नाही? मग आता चेक करा. जर तुम्ही कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 बघितले, आले का सेम? ते सेम आले म्हणून काय देणार आपण? देअरफोर कॉलम नंबर 5 इज इक्वल टू कॉलम नंबर 6. देअरफोर हे जे काही स्टेटमेंट आहे जे आपण ऑलरेडी लिहिलं होतं ते लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. याला म्हणायचं प्रूव्ह दॅट दिस स्टेटमेंट विथ युजिंग ट्रुथ टेबल. म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करा विथ युजिंग ट्रुथ टेबल. म्हणजे असा ट्रुथ टेबल वापरून प्रूव्ह करायचं. हे कळलं का नक्की? मग आपण या पर्टिक्युलर क्वेश्चनचा एंड कसा करणार? देअरफोर कॉलम नंबर 5 इज इक्विव्हॅलेंट टू कॉलम नंबर 6. देअरफोर निगेशन ऑफ काय म्हणू शकतो आपण? P implication Q. याचा आन्सर काय असतं? फर्स्ट स्टेटमेंट विल रिमेन ॲज इट इज आणि दुसऱ्याचं निगेशन आणि शेवटी काय म्हणणार आपण? हेन्स. कळलं नक्की? म्हणजे आपण तिसऱ्या कनेक्टिव्हचं पण निगेशन लर्न केलं. आता काय झालं? शेवटचं डबल इम्प्लिकेशनचं निगेशन लर्न करायचं. बरोबर हो की नाही? चला मग आता लास्ट कॉन्सेप्ट कडे जाऊया. काय रे? निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. मी ऑलरेडी तुम्हाला रूल लिहून दिलाय. बरोबर का नाही? आपण ते प्रूव्ह करतोय. हो की नाही? चला आपण बघूयात काय आन्सर आहे. देअरफोर देअरफोर नाही काय म्हणूया आपण? निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज इक्विव्हॅलेंट टू. मी काय सांगितलं? निगेशन एरोला डायरेक्ट भिडू शकत नाही, डायरेक्ट भांडण होऊ शकत नाही त्यांच्यात. राईट. आता डबल इम्प्लिकेशन कसं फॉर्म झाले? आधी इम्प्लिकेशन होतं, त्या इम्प्लिकेशनचं डबल झाले. मग इम्प्लिकेशनचा आधी आन्सर काय होतं? पी अँड निगेशन क्यू होतं. बरोबर. याचा आधीचा आन्सर बरोबर काय होतं? पी अँड निगेशन क्यू होतं का नाही? हो की नाही? तिथे काय केलं? पी अँड निगेशन क्यू और पहिलं स्टेटमेंट असं होतं दुसऱ्याचं निगेटिव्ह घेत होतं. इथे काय केले? दुसरं स्टेटमेंट त्याचं राहील आणि पहिल्याचं निगेटिव्ह. हा रूल मी तुम्हाला लिहून दिला. बरोबर. पण हे विथ युजिंग ट्रुथ टेबल लॉजिकल इक्विव्हॅलेंट आहे हे दाखवा असं त्यांनी क्वेश्चन विचारलाय. बरोबर. प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स युजिंग ट्रुथ टेबल असा 3 मार्क्सचा क्वेश्चन. बरोबर. करायचं प्रूव्ह नक्की. बघा आता मला ट्रुथ टेबल प्लॉट करायचा रूल ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे किती कॉलम येणार हे मला आधीच माहिती आहे. त्यामुळे इथं बघा आता भरपूर कॉलम येणार. का? कारण नंबर ऑफ साइन्स वाढले माझे. ओके नाही? त्यामुळे कॉलम छोटा छोटा करत जायचा. पी छोटा ठेवायचा, क्यू छोटा ठेवायचा. बरोबर. असं करत जायचं. चला आपण प्लॉट करूया. कसं करणार आहे सांगा. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रूफ. प्रूफ काय करायचं ते सांगा. आता बोला सगळ्यात पहिल्यांदा लेट. हा एम इज इक्वल टू काय रे? एम म्हणजे नंबर ऑफ काय असतं? साइन्स. बरोबर आहे का नक्की? देअरफोर एम इज इक्वल टू आता साइन काउंट करायचे 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 तर साइनच झाल्या. इकडे 7 आपला मॅक्सिमम कॉलम होता. 7 तर इथे साइन झाले. बरोबर. आता काय करणार? एन. एन म्हणजे काय रे? नंबर ऑफ काय असतं? स्टेटमेंट्स. हो की नाही? किती स्टेटमेंट्स आहेत माझ्याकडे? 2. बरोबर. नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2. आता काय करणार सांगायचं नंतर ओ. ओ म्हणजे काय असं? मला नंबर ऑफ
असतो नंबर ऑफ रोजचा फॉर्म्युला 2n. किती स्टेटमेंट येते आपल्याकडे बघा, 2 स्टेटमेंट, म्हणजे इथे झालं 2 म्हणजे माझी ओ ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4. बरोबर आहे नक्की. आता काय करणार लास्टला p म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम्सचा तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितलं मी, येस m+n. आता m किती आहे माझा सांगा बरं, 7 + 2 म्हणजे माझे कॉलम किती आलेले, 9 कॉलम आले. म्हणजे माझ्या टेबलची ऑर्डर काय झाली माहितीये, 4 रो आणि 9 कॉलम. बरोबर का. मग आता 9 कॉलम आहे हे जर मला ऑलरेडी माहिती आहे तर मी ट्रुथ टेबल तुम्हाला छोटा छोटा देत जाणार, व्हिडिओ चालू आहे. बरोबर. आता काय करूया, ट्रुथ टेबल प्लॉट करूया. ट्रुथ टेबल सांगा, ट्रुथ टेबलची सुरुवात कुणी होणार आहे, p. बरोबर का. सांगा p जवळजवळ लिहितो, इथे लिहिला p, इथे लिहिला q, जवळजवळ लिहितो कारण 9 कॉलम लागणार आहे. नंतर मी काय करणार आहे, निगेशन p आहे का चेक करणार. आहे का निगेशन p, आहे. निगेशन q आहे का, आहे. चला त्या दोघांना ऍड करूया. म्हणजे इथे काय आले, निगेशन ऑफ p, इथे काय केलं मी, निगेशन ऑफ q. दिस इज कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4. बरोबर. आता लेफ्ट हँड साइडला पहिला ब्रॅकेट कुठला आहे, p डबल इम्प्लिकेशन q. चला तो ब्रॅकेट लिहून घेऊया, p डबल इम्प्लिकेशन q. हा झाला माझा कॉलम नंबर 5. बरोबर. आता तुम्ही ऑब्झर्व करा, याच ब्रॅकेटचं निगेशन आहे. बरोबर आहे काय. मग माझा इथे काय आहे, 6वा निगेशन ऑफ p डबल इम्प्लिकेशन q. बरोबर आहे का इथपर्यंत. म्हणजे याचंच निगेशन 6वा कॉलम आहे. बरोबर आहे ना विष्णू, नक्की आहेच ना माझ्या बरोबर. हा चला आता काय करूया, राईट हँड साइड कडे घेऊया. राईट हँड साइडला पहिला ब्रॅकेट कुठला आहे, p अँड निगेशन q. बघा बरं, p आहे का आपल्याकडे, आहे. निगेशन q आहे का आपल्याकडे, आहे. चला लिहूया, p अँड निगेशन q. हा कितवा ब्रॅकेट आहे माझा, हा कितवा कॉलम आहे माझा, 7वा कॉलम. नंतर दुसरा ब्रॅकेट कुठला आहे आपल्याकडे, q अँड निगेशन p. चला बरं लिहून घेऊया. काय करणार आहे इथे आता, q अँड निगेशन ऑफ p. हा झाला माझा 8वा कॉलम. आता 9वा कॉलम मला इथे बसत नाही, बसतोय का रे 9वा कॉलम, आपल्याला आधीच माहिती तरी बसत नाही. तर मी काय करणार, 9वा कॉलम बघा, हा कितवा कॉलम आहे माझा, p अँड निगेशन q किती नंबरचा कॉलम आहे, 7वा. बरोबर. हा कितवा कॉलम आहे, हा बघा 7वा कॉलम आहे ना माझा, आणि हा कितवा कॉलम आहे, 8वा. तर 7 आणि 8 मध्ये कुठला साईन आहे, ऑर. बरोबर का नाही. तर मी 9व्या कॉलमला असं लिहू शकतो का बघा, 7व्या मध्ये आणि 8व्या मध्ये ऑर टाकलं तर मला 9वा कॉलम मिळतो. म्हणजे तेवढं पूर्ण लिहित बसायचं नाही. अदरवाईज तुला काय करायला पाहिजे का, इथे लिहित खाली नोटबुक 7 और 8. म्हणजे कळलं का तुम्हाला काय म्हणायचं, ट्रुथ टेबल इथे आहे ना, आणि तुमचा सगळ्यात शेवटचा आन्सर इथे आहे. हे असं अजिबात करायचं नाही. त्यामुळे आधीच नंबर ऑफ कॉलम्स लिहिते ते आपल्याला माहिती पाहिजे. मला काय म्हणायचं कळलं का, जर हे बसलं नाही तर मुलं खाली लिहितात, ट्रुथ टेबल सगळं वरती जाऊन ते बाकी एकच स्टेप खाली आहे. तसं करायचं नाही. वाटतं तर तसंच पुढे आन्सर शीटवर कंटिन्यू करायचं, पण ती वेळच येऊ द्यायची नाही. आपण आधीच लक्षात ठेवायचं. ओके डन. चला आता काय करणार आहे सांगा मला, p च्या ट्रुथ व्हॅल्यूज काय काय सांगितलं, p च्या ट्रुथ व्हॅल्यूज सांगा बरं. 2t 2f. q च्या ट्रुथ व्हॅल्यूज काय केले, अल्टरनेट काय, t f t f. बरोबर. निगेशन p काय दिले सांगा. आपण याला आधी कॉलम मध्ये टेबल मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे ते आपल्याला प्लॉट करताना सोपं जाईल. एवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे ना, हे सगळं हे ज्याला आलं ना झालं का. आता मॅथमॅटिकल लॉजिक एवढाच आहे, याच्या बाहेर काहीच नाही मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये. सोपं आहे का मॅथमॅटिकल लॉजिक. म्हणजे तुम्हाला काल 5 रूल शिकवले मी, ते माहिती नसतील तर आपण हे सोडू शकू का, सांगा तुम्ही. तुम्हाला नाही सोडू शकत. बरोबर. चला आता सॉल्व्ह करूया. काय आहे बघा, निगेशन ऑफ p काय बोला, f t t. बरोबर इथपर्यंत. निगेशन q काय लिहिले, या q च्या उलट करायचं. काय लिहिले, f t f t. बरोबर इथपर्यंत. चला आता काय, p डबल इम्प्लिकेशन q म्हणजे या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा रूल माहिती का आपल्याला, बघा बरं रूल काय आहे. सगळ्यात पहिला रूल लिहून दिला तुम्हाला डबल इम्प्लिकेशनचा. काय, दोन्ही t असतील आन्सर t,
दोन्ही एफ असतील तरी आन्सर टी. चला बरं मला तोच रूल मी इथे इम्प्लिमेंट करणार आहे. बरोबर. लेट्स इम्प्लिमेंट दॅट सेम रूल ओव्हर हियर. सर व्हिडिओ स्टॉप झाला. स्टॉप झाला. आत्ताच झाला. स्टॉप नाही झाला. चालू आहे. येस बॅटरी ठीक आहे. ती डबल इम्प्लिकेशन क्यू. बरोबर. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय आहे? टी इज टी आणि एफ एफ सुद्धा काय आहे? टी. बरोबर इथपर्यंत. आणि बाकी सगळी दुनिया काय आहे? एफ. इथपर्यंत ओके नक्की शुअर. आता 6व्या कॉलम मध्ये कुणाचं निगेशन आहे? 6व्या कॉलम मध्ये कुणाचं निगेशन आहे सांगा? 5व्याचं निगेशन. बरोबर. आता बघा 5व्याचं निगेशन म्हणजे इथे किती आलं? एफ. इथे किती आलं? टी. इथे किती आलं? टी. आणि इथे किती आलं? एफ. ही तुमची लेफ्ट हँड साइड होती. बरोबर काय? चेक करा बरोबर. ही तुमची लेफ्ट हँड साइड आहे का? हो की नाही? चला कॉलम नंबर 6 आपली लेफ्ट हँड साइड आहे. ठीक आहे. येस. आता काय करूया बघा 7वा कॉलम. 7वा कॉलम काय म्हणते? पी आणि निगेशन क्यू. निगेशन म्हणजे काय? कुठला कॉलम? 1 आणि 4 मध्ये अँड. म्हणजे या पहिल्यामध्ये आणि चौथ्यामध्ये अँड. अँड म्हणजे काय? अँड टेबल काय असतो? टी हा टी असतो. बरोबर आहे काय? बाकी सगळी दुनिया काय असते माझी? एफ. ओके नाही? बघा बरं. पहिल्या आणि चौथ्यामध्ये टी इज टी. बाकी सगळी दुनिया काय आहे माझी? फॉल्स. ओके नाही? आता कुणामध्ये बघा दुसरा आणि तिसरा. दुसरा क्यू आणि निगेशन पी म्हणजे तिसरा. या दोघांमध्ये काय आहे? अँड. या दोघांमध्ये आहे. बरोबर आहे काय? या दोघांमध्ये अँड. अँड म्हणजे काय आहे? टी हा टी असतो. ओके नाही? बघा दुसरा आणि तिसरा मध्ये टी हा टी असतो. बाकी सगळी दुनिया काय आहे ना? फॉल्स. म्हणजे इथे किती आलं? फॉल्स. इथे किती आलं? फॉल्स. आणि इथे पण काय आलं रे? फॉल्स. आता 9वा कॉलम कुणामध्ये? या दोघांमध्ये आहे. आणि त्या दोघांमध्ये कुठला साइन पाहिजे? ऑर. ऑर चा ट्रूथ टेबल काय? एफ 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 आलं पाहिजे. बघा बरं. एफ एफ इज गोइंग टू बी एफ. एफ एफ इज गोइंग टू बी एफ. बघा बरं. इथे पण एफ आलं ना? एफ एफ इज गोइंग टू बी एफ. आणि बाकी सगळी दुनिया काय आहे? टी. मग आता चेक करा. ही माझी काय आहे? राईट हँड साइड आहे. बरोबर. मग आता बघा बरं. तुमची इथे साइड काय आहे? ती एफ टी टी एफ एफ टी टी एफ. आले का सेम? म्हणजे आपण जो रूल आधी लिहिला होता तो बरोबर आहे काय? येस बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हणणार आहे फायनली? कॉलम नंबर कुठला? 6वा आणि कॉलम नंबर 9वा. मग कसं म्हणणार? देअरफॉर कॉलम नंबर 6 is equivalent to column number कुठला रे? कॉलम नंबर 9. therefore negation of p double implication q. याचा आन्सर काय असतं? p and negation q or काय रे? q and negation p. आणि मी काय म्हणणार? hence हे सर्वांना कळालं काय नक्की? शुअर 100%.